तर मी रिसेंटली हॉस्पिटलमध्ये एक हेपॅटायटिसचा पेशंट बघितला आणि नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक पेशंटकडून काही ना काही शिकू शकतो. तर ह्या पेशंटच्या फाईलमध्ये 3 ड्रग लिहिलेले होते. एक तर रिफॅक्सिमिन होता, दुसरा लॅक्टोलोज होता आणि तिसरं एनएसिटाइलसिस्टीन. तर आपण बघू की ह्या हेपॅटायटिसच्या पेशंटमध्ये आपण हे ड्रग्स का देतो. रिफॅक्सिमिन ते एक अँटीबायोटिक आहे, तर इथं यूज काय त्याचा की हेपॅटायटिसमध्ये. तर हे कशासाठी यूज करतो आपण, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी प्रिव्हेंट होण्यासाठी. हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीमध्ये काय होते, लिव्हर जर अफेक्ट झालं तर त्यामुळे काय होतं, बॉडीमधला अमोनिया एक्सक्रीट वगैरे होत नाही बरोबर. ते बॉडीमध्ये साचत ब्रेनमध्ये पण जाऊ शकतो तो, आणि त्यामुळे ब्रेनचं फंक्शन अफेक्ट होतं. त्यालाच हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतात. तर रिफॅक्सिमिन काय करते, हे रिड्युसेस अमोनिया प्रोड्युसिंग गट बॅक्टेरिया, गटमध्ये जे बॅक्टेरिया अमोनिया प्रोड्यूस करते त्यांना रिड्यूस करतो, अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. दुसरं लॅक्टोलोज इन जनरल कशासाठी यूज करतो आपण, कॉन्स्टिपेशनसाठी. आणि इथं त्याचा यूज काय, ते काय करतं, रिड्युसेस अमोनिया बाय ॲसिडिफाईंग कॉलनला ॲसिड बाय काय केलं असतं, NH3 जे अमोनिया आहे NH4+ आयनमध्ये कन्वर्ट होतं आणि फिकल एक मॅटर संग एक्सक्रीट होतं. आणि तिसरं जे ड्रग होतं एनएसिटाइलसिस्टीन, हे हेपॅटोप्रोटेक्टिव्ह म्हणजे लिव्हरचं डॅमेज कमी करतं, लिव्हरचं जे होईल आहे ते. पॅरासिटामॉल पॉयझनिंगमध्ये पण लिव्हरच अफेक्ट होतं आणि त्याच्यात पण आपण एनएसिटाइलसिस्टीन देतो. ते लक्षात ठेवा. रिफॅक्सिमिन आणि लॅक्टोलोज कशासाठी यूज करतो, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीच्या प्रिव्हेंशनसाठी. आणि एनएसिटाइलसिस्टीन काय आहे, तर हेपॅटोप्रोटेक्टिव्ह ड्रग आहे.